श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. खरं तर एवढे महान स्तोत्र आणि त्याचा अर्थ सांगणे ही खरं तर माझी योग्यताही नसेल, परंतु जे जे आपणासी ठावे ते इतरांशी सांगावे ह्या रामदासांच्या उक्तीप्रमाणे जे काही आपल्याला माहीत असेल ते सांगण्याचा आपला प्रयत्न असावा. तर आपण रामरक्षा स्तोत्राचा अर्थ अतिशय सोप्या पद्धतीने आणि थोडक्यात पाहत आहोत. तर मी मीनाक्षी विजय कुलकर्णी. आज आपण उर्वरित श्लोकांचाही अर्थ सोप्या पद्धतीत पाहणार आहोत. तर बुधकौशिक ऋषींनी आपल्याला अतिशय बुद्धिपूर्वकतेने ही रामरक्षा समजावलेली आहे. डोक्यापासून पायापर्यंत आपल्या संपूर्ण अवयवांची रक्षा या स्तोत्रात मांडलेली आहे. सुरुवातीला रामरायाच्या कुळापासून शिरोमे राघव पातू हे समजावून घेतले. सुरुवातीला कुळ, नंतर पिता, नंतर माता, नंतर गुरुदेव असे क्रमाने समजावून आपण घेत आलो आहोत. अवयवांच्या योग्यतेनुसार आपल्याला ऋषींनी हे ज्ञानपूर्वक समजावलेले आहे. तर आता आपण उर्वरित श्लोक घेणार आहोत. जानुनी सेतु कृत्पातू जंघे दशमुखांतकः पादो विभीषण श्रीदः पातु रामो खिलं वपुः. रावणाच्या लंकेवर जेव्हा स्वार व्हायचे होते तेव्हा वानर सेनेने सेतू बांधलेला होता हे आपल्याला माहीत आहे. तर त्या वानर सेनेला सुद्धा श्रीरामांनी अतिशय प्रिय होते, तर त्यांनी आपल्या गुडघ्यांचे रक्षण करो असे इथे नमूद केलेले आहे. दोन्ही पोटऱ्यांचे रक्षण दशमुख रावणाचा अंत करणारे करोत. विभीषणाला राज्य व संपत्ती देणारे माझ्या पावलांचे रक्षण करोत. तर श्रीराम माझ्या सर्व शरीराचे रक्षण करोत. म्हणजे रामाच्या काळातील सर्वांचाच उल्लेख या रामरक्षा स्तोत्रामध्ये केलेला आहे. राम सगळ्यांनाच खूप महत्त्व देत असत, म्हणून ह्या सगळ्यांचा उल्लेख इथे केलेला आहे. लंकेवर विजय मिळवूनही प्रभू श्रीरामांनी सर्व सत्ता रावणाच्या भावाच्या म्हणजेच विभीषणाच्या हाती सोपवली होती. आपल्या संस्कृतीमध्ये श्रीराम हे असे एकच राजे होते की ज्यांनी राज्य जिंकले तरी पण त्यांनी परत वापस केले. तर आपण पुढचा श्लोक पाहूया. पाताल भूतल व्योम चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः. जे नियमित रामनाम घेतात त्यांच्या आजूबाजूला नकारात्मकता येत नाही, कारण ते कवच तेवढं ऊर्जित झालेलं असतं. फक्त त्यात आपलं नियमितता व सातत्य हवं. रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर भुक्तिं मुक्तिं च विंदती. जो रामाचं सतत नाम घेत राहतो तो कधीही पाप करू शकत नाही. स्पष्टच आहे ना. जो रामनाम घेईल तो कुठलीही चूक कधीच करणार नाही. जगज्जैत्रेक मंत्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कंठे धारयेतस्य करस्था सर्वसिद्धयः. सर्व जग जिंकणाऱ्या या रामनामरूपी मनुष्याचे सर्व बाजूंनी रक्षण होत असते, कारण त्या नामामध्ये ती ऊर्जा आहे, सकारात्मकता आहे. वज्रपंजरणामेदै यो राम कवचं स्मरेत अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमंगलम. हे वज्रासारखं जे कवच आहे तर ते अतिशय कणखर असं आहे. या कवचाचे जो नित्य स्मरण करतो त्याची आज्ञा अबाधित राहते आणि त्याला नेहमीच विजय मिळतो. फक्त त्यासाठी दृढ विश्वास हवा आणि प्रभूवरची निष्ठा असायला हवी. आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदां अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान सनः प्रभू. सर्व दुःख संकटांचा शेवट करणारा तो आमचा श्रीराम आहे. तीनही लोकांना आवडणारा तो देव आहे, कारण तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. म्हणजेच ज्या श्रीरामांच्या जीवनात केवळ सत्य आहे अशा श्रीरामाला आपल्याला सतत आठवण करायची आहे, सतत भजायचं आहे. तरुणो रूपसंपन्नो सुकुमारो महाबलो पुंडरीक विशालाक्षो चिरकृष्णाजिनांबरो. या श्लोकामध्ये राम आणि लक्ष्मण यांच्या रूपाचं सुंदर प्रकारे वर्णन केलेलं आहे. फलमूलाशिनो दान्तो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथस्येतो भ्रातरो रामलक्ष्मणो. दशरथ राजाचे हे तेजस्वी पुत्र वनामध्ये फळे कंदमुळे खाऊन राहतात. म्हणजे राजकुमार असूनही ते अगदी साध्या पद्धतीने जीवन जगत आहेत.
शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षः कुलनिहंतारो त्रायेतान्नो रघुत्तमो. इथे श्रीराम आणि लक्ष्मणाच्या शौर्याचं वर्णन केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या कुळाचा उद्धार केलेला आहे. आत्तसज्ज धनुषा विशुस्पृशा वक्षया शुगनिषंगसंगिनो रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतः पती सदैव गच्छताम. भगवंता, मी जो मार्ग निवडलेला आहे त्या मार्गात माझ्या तुम्ही सोबत राहा. तर इथे रामाचं रूप कसं आहे तर धनुष्य घेऊन ते सज्ज आहेत. जिथे तुम्ही कुठल्या तरी वाईट परिस्थितीला तोंड देत आहात, कुठेतरी आपण एकटे पडलेलो आहोत, अशी भावना जेव्हा आपल्याला निर्माण होते, जेव्हा आपल्याला भीती वाटते, तेव्हा राम लक्ष्मणाच्या या रूपाला आपण मनापासून जर पाहिलं तर ते नक्कीच आपल्याला मदत करणार आहेत. या श्लोकाचं पठन केल्याने खूप चांगले परिणाम झाल्याचे बरेच काही उदाहरणंही आपल्याला आजूबाजूला दिसत असतात. फक्त हा अनुभव घेण्यासाठी आपली मानसिक परिस्थिती तशी हवी. आपण मेंटली खूप प्रिपेअर्ड असायला हवं, तरच ती उपासना आपल्याकडून होईल. कुठलंही स्तोत्र म्हणताना आपली भावना तेवढी अर्पण करून म्हटली तरच त्याचा उपयोग आपल्याला होणार आहे. भावना आणि तळमळ असायला हवी. नाहीतर आपण स्तोत्र म्हणायला बसतो पण आपलं मन इतर ठिकाणी भटकत असतं, तर त्याचा उपयोग होणारच नाही. भगवंताला आपण प्रत्यक्षात बोलत आहोत असा अनुभव जर आपण घेऊ लागलो तरच आपल्याला कुठल्याही स्तोत्राचा फायदा होणार आहे आणि तसं सकारात्मक वलय आपल्याभोवती निर्माण होणार आहे. म्हणूनच आपल्याला मूर्तीपूजा दिलेली आहे. भगवंताच्या सुंदर रूपाचं वर्णन केलेलं आहे की जेणेकरून आपण त्याला मनात अनुभवून मगच स्तोत्रपठन करू शकू. आणि मूर्तीतच नाही तर देव सतत आपल्या सोबत आहे ही भावना आपल्या मनात असणं खूप गरजेचे आहे. जो आपण श्वास घेतो तो त्याच्यामुळेच घेतो, कारण तो आपल्या आतमध्ये बसलेला आहे. आपले खाल्लेले अन्न पचवतो कारण तो आपल्या आतमध्ये बसलेला आहे. ही भावना अगोदर आपली दृढ असायला हवी. यासाठीच आपल्याला स्तोत्राचा अर्थ माहीत करून घेणे गरजेचे आहे. त्याशिवाय त्याविषयीची कनेक्टिव्हिटी आपली वाढणार नाही. आपण फक्त म्हणायचं म्हणून म्हणत असतो आणि अर्थ माहीत नसतो. मग आपल्याला वाटतं एवढं आपण देवाचं करतो पण काहीच फरक पडत नाही. तर त्यासाठीच अर्थ जाणून घेणं गरजेचं असतं. खरं तर संस्कृत भाषा ही खूपच गोड आणि मधाळ भाषा आहे. साक्षात भगवंताच्या मुखातली ही भाषा आहे. आपण यामध्ये जर नियमितता ठेवली तर काहीच दिवसात ती आपल्याला समजायला लागते आणि त्या भाषेवरचं प्रेम अधिक वाढायला लागतं. स्तोत्र मंत्रातून भगवंताची स्तुती असते, त्यांचे गुणगान असतात, हे आपण समजून घ्यायला हवं. फक्त गुण गायल्याने भगवंत खुश होणार आहेत का तर नाही. त्यांचे गुण आपल्या जीवनात आणण्याचा आपण प्रयत्न केला तर आपल्या जीवनाचाही मार्ग सोपा होऊन जगण्यास आपल्याला मदत होणार आहे. पण आपण तर एवढे पुढे जातो की आपल्या जीवनामध्ये काही चांगल्या गोष्टी घडत नसतील तर आपण प्रत्यक्षात देवाला दोष देण्याचंही कमी करत नाहीत. पण आपण समजून उमजून भक्ती केली, भगवंताने सांगितलेल्या, ऋषीमुनींनी, महापुरुषांनी सांगितलेल्या मार्गावर चालत राहू तर नक्कीच भगवंत आपल्याला चांगलाच मार्ग दाखवतात. पुढचा श्लोक. सन्नद्ध खवची खड्गी चाप बाण धरो युवा गच्छन् मनोरथोस्माकं रामः पाथु स लक्ष्मणः. प्रभू राम आणि लक्ष्मण सदैव धनुष्य घेऊन तत्पर आहेत, तर ते माझ्या इच्छांचे रक्षण करो असे या श्लोकातून सांगितलेले आहे. रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः. वेदांत वेद्यो यज्ञेशः पुराण पुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान् अप्रमेय पराक्रमः. इत्येतानि जपे नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः. राम आणि लक्ष्मण यांच्या शूरतेचं, वीरतेचं, श्रेष्ठतेचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. रघुकुल श्रीरामामुळे कसं श्रेष्ठ झालं याचं वर्णन याच्यामध्ये आहे. आणि अशा श्रीरामांचा जप जर आपण नियमित केला तर अश्वमेध यज्ञ केल्यापेक्षाही मोठं पुण्य मिळेल असे ह्या श्लोकामधून अर्थ आपल्याला सांगितलेला आहे. आपल्याला जप यासाठी करायचा की प्रभू श्रीरामांनी जसे जीवन जगले त्यांचे जीवन आदर्श आपल्या समोर ठेवून आपल्याला जगायचं आहे. आपण पुढचा मंत्र घेऊया.
रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नरः. सावळ्या वर्णाच्या श्रीरामाचे कमळासारखे डोळे असे दिव्य नाव आपण जर नियमित घेत असू तर आपण जन्ममरणाच्या फेऱ्यातही राहणार नाहीत, असे या श्लोकातून सांगितलेले आहे. साहजिकच आहे, आपण सतत राम नाम घेऊ, प्रभू श्रीरामांचा चरितार्थ डोळ्यासमोर ठेवून, तर निश्चितच आपलं जीवन सार्थकी लागणार आहे. रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं. श्रीरामाच्या गुणाचं, श्रीरामाच्या स्वरूपाचं वर्णन या श्लोकातून आपल्याला परत परत सांगितलेलं आहे की ते लक्ष्मणाचे अग्रज म्हणजेच बंधू आहेत, ते सीतेचे आदर्श पती आहेत, करुणेचे सागर आणि गुणांचा खजिना असलेले आहेत, ब्राह्मणांना प्रिय असणारे आहेत, धर्माला प्रिय असणारे आहेत, सर्व राजांमध्ये प्रिय, सत्याशी कायम जोडलेले आहेत, रघुकुळाचा ते तिलक आहेत श्रीराम. अशा सर्व गुणांनी युक्त असलेल्या श्रीरामांना मी परत परत वंदन करतो. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. मी रामाला, रामभद्राला, रामचंद्र प्रजापतीला, सीतेच्या पतीला वारंवार नमस्कार करतो. श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम. ह्या श्लोकातून आपण परत रामालाच वंदन करत आहोत. रघुकुल श्रेष्ठ अशा रामाला मी शरण जात आहे, असं ह्या श्लोकातून आपल्याला समजतंय. आपल्याला रामाच्या सौंदर्याचं आणि गुणांचं वर्णन सतत सतत रामरक्षा म्हणताना आपण म्हणतोय, कारण की सतत आपल्याला नजरेसमोर, आपल्या मनामध्ये आपल्याला रामाची प्रतिमा मनात आणूनच हा स्तोत्र किंवा हे श्लोक म्हणायचे आहेत. श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वचसा गृणामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये. तर श्रीरामांच्या चरणाचे मी मनाने स्मरण करतो, वाणीने गुणवर्णन करतो आणि शिरसाष्टांग नमस्कार करून मी श्रीरामाला शरण जातो, असा हा श्लोक आहे. माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर, नान्यं जाने नैव जाने न जाने. तर श्रीराम माझी माता आहेत, पिता आहेत, स्वामी आहेत, मित्र आहेत, दयाळू असे श्रीराम माझे सर्वस्व आहेत. मी त्यांच्याशिवाय अन्य कोणालाही जाणत नाही. तर सर्व काही आपण श्रीराम श्रीराम असं वलय जर आपल्या भोवती निर्माण केलं तर आपण नक्कीच सकारात्मक राहणार आहोत. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा, पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनंदनम. ज्याच्या उजव्या बाजूस लक्ष्मण आहे, तसेच डाव्या बाजूस सीता आहे, पुढे मारुती आहे, अशा श्रीरामांना मी वंदन करतो. आपण नियमितच पाहत आलेलो आहोत आपण श्रीरामाची मूर्ती अशा प्रकारे. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. लोकांना प्रिय असलेल्या हे श्रीरामा, रणांगणावर तू धीरगंभीर आहेस. कमळाप्रमाणे नेत्र असलेल्या, रघुवंशा श्रेष्ठ असलेल्या, कारुण्याची मूर्ती असलेल्या, दया करणाऱ्या अशा श्रीरामा मी तुम्हाला वंदन करतो. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये.
मनाप्रमाणे वाऱ्यासारखा वेग असलेल्या जितेंद्रिया बुद्धिमान लोकांमध्ये श्रेष्ठ पवनपुत्र वानरांच्या सेनेचे प्रमुख असलेल्या हनुमंताला सुद्धा मी शरण आहे. जिथे हनुमान आहे तिथे राम आहे, जिथे राम आहे तिथे हनुमान आहे. हे हनुमंताचं स्थान श्रीरामांच्या जीवनामध्ये खूप विशेष आहे. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मिकी कोकिलम. इथे वाल्मिकी रूपी कोकिलेलाही वंदन केलेलं आहे. ज्यांनी पूर्ण रामायणाचं काव्य लिहिलं आहे त्या वाल्मिकी ऋषींनाही प्रणाम आहे. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. तर माझ्या जीवनातील दुःख संकटाचा नाश करणारे प्रभू श्रीराम, सुख समृद्धी देणारे, सगळ्यांना प्रिय असणारे श्रीराम, मी तुम्हाला परत परत नमन करतो, वंदन करतो. भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसंपदां तर्जनय्यमदूतानां राम रामेति गर्जनम्. तर यातून आपल्याला काय अर्थ घ्यायचा आहे, तर आपल्याला आयुष्यभर संसारात अडकून घ्यायचं नाही आहे. आपली कर्तव्य पूर्ण झाल्यावर हे संसार वृक्षाचं बीज आहे तर ते आपल्याला जाळायचं आहे. म्हणजेच आपल्याला संसारात जीव अडकवणं कमी करत करत जायचं आहे आणि रामनाम घेत राहायचं आहे. यातूनच आपल्याला पारमार्थिक सुख मिळणार आहे आणि यमांना घाबरवायचं आहे असं जीवन आपल्याला जगायचं आहे. तर हे केव्हा शक्य होईल, जेव्हा आपण रामाचा जप करू, रामाचं काम करू, तेव्हाच आपल्या जीवनामध्ये तेजस्विता येणार आहे. रामो राजमणी सदा विजयते रामो रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमू रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर. तर यामध्ये परत परत आपण रामाच्या नावाचं गुणगान करतोय. विष्णूचे अवतार असलेले जे रमेचे पती आहेत अशा प्रकारे वंदन केलेले, ज्यांनी राक्षसांचा नाश केला आहे, अशा रामाला माझे वंदन आहे. तर राक्षसाला नष्ट करणे म्हणजे आपणही राक्षसांना नष्ट करणार आहोत का, तर अशी इच्छा आपल्याला रामाकडे मागायची. तर माझ्यातील जे षडविकार आहेत, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, हे राक्षस रूपी जे विकार आहेत ते मला मारायचे आहेत. ही शक्ती आपल्याला रामरायाकडे मागायची आहे. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर. रामापेक्षा अधिक कुशल कोणी नाही. मी रामाचा दास आहे. रामामध्ये माझ्या चित्तवृत्तीचा लय हो आणि माझं चित्त शांत हो. हे रामराया माझ्या जीवनाचा उद्धार करा. तर आपल्याला रामालाही मागायचं आहे की भगवंता माझे चित्त स्थिर ठेव आणि तुझं नाव घेण्याची, तुझं काम करण्याची बुद्धी मला दे. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने. तर इथं शंकर पार्वतीला सांगतायत की हे सुमुखी, ते पार्वतीला सुमुखी म्हणत आहेत. मनाला आनंद देणाऱ्या रामाच्या ठिकाणी मी रममाण होत आहे. तर रामाचं एक नाव त्यांच्या 1000 नावांच्या बरोबरीचे आहे. त्यामुळे राम हे नाव खूप श्रेष्ठ आहे. रामाचे खूप नाव नाही घेतले तरी चालतील, पण राम हे नाव ह्याच्यातच सगळी श्रेष्ठता आहे. इति श्री बुधकौशिक विरचितम रामरक्षा स्तोत्र संपूर्णम. तर इथे बुधकौशिक ऋषींनी रचलेलं श्रीराम रक्षा नावाचं स्तोत्र संपूर्ण होता. श्री सीता रामचंद्रार्पणमस्तु. तर हे स्तोत्र आपण राम आणि सीतेला अर्पण करत आहोत. अशा प्रकारे आपण आज रामरक्षा स्तोत्राला नमस्कार केलेला आहे. सोप्या आणि थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अगोदरचेही 2 भाग पाहिले नसतील तर आपण नक्की बघा. वरच्या भागांची लिंक मी दिलेली आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्यापर्यंत आपली संस्कृती पोहोचवणं हे माझं मी कर्तव्य समजते.